भोंदू अशोक खरातच्या निवासस्थान आणि कार्यालयावर ईडीने टाकलेल्या छाप्यामध्ये मोठं घबाड ईडीच्या हाती लागलंय। 2 दिवसांच्या या कारवाईमध्ये तब्बल 2 गोण्या भरून कागदपत्र जप्त करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे आता खरात सोबत आर्थिक व्यवहार केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेत। ईडीकडून खरातचं घर आणि कार्यालयावर छापेमारी। 2 दिवसांच्या छापेमारीत ईडीच्या हाती मोठं घबाड। खरातशी आर्थिक व्यवहार केलेले अधिकारी रडारवर। लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरात हा किती मोठा गुन्हेगार होता हे तपासातून हळूहळू समोर यायला सुरुवात झाली आहे। लैंगिक अत्याचारासोबतच आर्थिक फसवणूक, जमिनी बळकावणे, बदल्यांचं रॅकेट चालवणे, धमकावणे अशा एक ना अनेक प्रकरणात गुन्हेगार असल्याचं समोर येऊ लागलंय। भोंदू अशोक खरातचं साम्राज्य आता ईडीच्या रडारवर आलंय। ईडीच्या 13 अधिकाऱ्यांच्या पथकाने खरातच्या निवासस्थान आणि कार्यालयात छापेमारी केली। ईडीने खरातचं घर आणि कार्यालयाचा कोपरा पिंजून काढलाय। या कारवाईत ईडीच्या हाती जे लागलंय ते पाहून अधिकारीही चक्रावून गेले। खरातच्या घरातून तब्बल 2 गोण्या भरून कागदपत्र जप्त करण्यात आली आहे। खरातच्या घर आणि कार्यालयात ईडीने 2 दिवस छापेमारी केली आहे। छापेमारीत ईडीकडून तब्बल 2 गोण्या कागदपत्र जप्त करण्यात आली आहे। शेकडो सातबारे, खरेदी खत आणि साठे खत ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत। अनेक बँक पासबुक, हस्तलिखित डायऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत। या डायऱ्यांमध्ये कोट्यवधींच्या व्यवहारांची नोंद आहे। तर ईडीने जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये जमिनीचे खरेदी खत कुणाकुणाच्या नावावर आहे त्यावर एक नजर टाकूया। 4 उच्चपदस्थ महसुली अधिकारी, 2 पोलीस अधिकारी, महिला आरटीओ अधिकारी, इतर व्यक्तींच्या नावावर खरेदी करण्यात आलेल्या बेनामी मालमत्तांची कागदपत्र ईडीकडून जप्त करण्यात आली आहेत। अशोक खरातनं केवळ भोंदूगिरी करूनच कोट्यावधींचे माया जमवले नाही, तर संबंधातून त्याने मोक्याच्या जागा सुद्धा मिळवल्या। यामध्ये संपर्क होता तो सरकारी अधिकाऱ्यांचा। आता याच अधिकाऱ्यांकडे ईडीनं मोर्चा वळवलाय आणि त्यांच्याही मालमत्तांची तपासणी होणार आहे। नाशिकच्या या कारवाईने हे स्पष्ट झालंय की भोंदूगिरीच्या आडून अशोक खरातने मालमत्तांचं एक मोठं जाळं विणलं होतं। जप्त केलेल्या 2 गोण्यांमधील कागदपत्रातून आता कुणाकुणाची नावं बाहेर येणार आणि कोणत्या मोठ्या अधिकाऱ्याचा मुखवटा उतरवणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।